कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय का आता ही मावशी कशाला फोन करायला लागली आता? हिचं काम काय आता नेमकं? नकोच उचलायला, मरू दे, काहीतरी उगाच लांबड लावणार। अहो अधिपती, फोन उचला की अधिपती। काहीतरी पाहिजे असणार हिला, आई साहेबांनी सांगता येत नसेल म्हणताना मला कॉल केला असेल। किती वेळ लावायला फोन उचलाय? अहो फोन उचला की अधिपती। ही पण का नाही नको त्या वेळेला फोन करते नेमकी। नको, जाऊ दे आता, मास्तरीन बाईंना भेटायला जाताना नेमका हिचा फोन आला, जाऊ दे कट करूया। नाही नको, काय तर अर्जंट असलं तर उगाच परत प्रॉब्लेम नको। मावशीची तर का नाही आता। हा बोल मावशी, बोल बोल पडदेशी बोल। अहो अधिपती, एवढा वेळ का लावला तुम्ही फोन उचलाय? मी तुला काय काम काय तेवढं सांग, फोन कशाला केलतीस? तुम्ही जिकडे बी असाल तिकडनं ताबडतोब घरला या। काय झालं, काय पाहिजे का तुला, काय काम आहे? अहो मला काय बी नगय, पण तुम्हासनी ताईसाठी घरला यावं लागल। आई साहेबांना माझ्या संग बोलायचं असतं तर त्यांनी माझ्या फोनवर फोन केला असता, तू कशाला गेल्यास? अहो ताई फोन करू शकत नाही म्हणताना मी फोन केलाय का नाही तुम्हासनी? म्हणजे काय झालं? तब्येत ठीक आहे ना मग त्यांची? काय झालं? अहो काही खात नाही पीत नाही, मग तब्येत कशी नीट असेल हो तिची? अहो सकाळ धरणं अन्नाचा कण नाही तिच्या पोटात। का जेवल्या का नाही त्या? अहो तुम्ही किती दिवस झाले नीट खात पीत नाही, डबा बी खाल्ला नाही तुम्ही आज, मग ती तरी कशी जेवल सांगा बरं? अगं पण मी त्यासनी किती वेळा सांगितलं त्यांना गोळ्या घ्यायच्या असत्यात, वेळच्या वेळी जेवण करून घेत जा म्हणून, ऐकत नाहीत बघ। अहो अधिपती, आईची माया हाय। अहो पोराच्या पोटात अन्न नाही म्हटल्यावर आई तरी कशी जेवल सांगा बरं? आणि तिनं गोळ्या बी खाल्ल्या नाही। मी सकाळ धरणं लई सांगायला तिला, गोळ्या नाही खाल्ल्या तर बीपी वाढेल हो तिचं। तुम्हाला तर माहितच आहे की आत्ता बी तिची तब्येत बिघडलेलीच आहे। काय करायचं सांगा बरं तुम्ही? ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते, तू ठेव, मी बघतो। काय करावं? मास्तरीन बाईसनी भेटायला जावं? नाही नको, आई साहेबांकडे जाऊया। एक काम करतो, मास्तरीन बाईंना भेटतो आणि 10 मिनिटात निघतो। नाही नको नको, त्या काय पटदिशी सोडणार नाहीत, त्यापेक्षा आई साहेबांची तब्येत जास्त महत्वाची आहे। मास्तरीन बाईसनी भेटणं पण गरजेचं आहे। अडग्या टाळक्याचा अधिपती, तुला काय? चल चल, थांब जरा, काय झालं? मला आत्ता आता घरला घेऊन चल। अरे वहिनीना भेटून जा। आई साहेबांची तब्येत बिघडल्या, घरला जायला लागतंय, चल जरा। वहिनी वाट पाहतायत। आई साहेबांपेक्षा महत्वाचं कोणी नाही, चल। भावा थांब, भावा ऐक ना, चल मुंक्या, काय आहे? 10 मिनिटं तरी भेट वहिनीना। नाही 10 मिनिटात उरकणार नाही, चल। अरे उरकेल, आत्ता भेट, त्यांना सांग बोलायला नंतर भेटतो। ऐक, त्यांना सांग महत्वाचं काम आलंय। त्यासनी भेटणं आता महत्वाचं नाही, आई साहेबांची तब्येत खराब आहे, तुला कळतं का? सांगितलेलं, चल लवकर। अरे पण तुला यायचं नसलं तर चावी दे मला, मी जातो, चावी दे। बरं निघूया। घ्या, चहा घ्या। बसा ना। आई तुम्ही का करता हे कामं? तू धनाची आहे, गोविंद आहे, कोणाला तरी सांगायचं ना। अहो त्यात काय एवढं? अशी छोटी मोठी कामं करते म्हणताना येळ तरी जातो, नाहीतर दिवसभर बसून बसून कटाळ येतो बघा। तेही खरंच आहे म्हणा। आणि हे असं तुमच्यावानी पुस्तकं बी वाचता येत नाही ना मला, नाहीतर तसा येळ बी गेला असता पुस्तकं वाचण्यात। माझंही पुस्तकात कुठे लक्ष लागते? डोळ्यासमोर फक्त पुस्तक धरायचं, डोक्यात भलतेच विचार। तुम्ही शिका नाही? आता
या वयात काय शिकणार? आणि तसं बी या घरात शिक्षण नकच. पण आई, शिकायला वय कुठे लागतं? अगदी सुनबाई म्हणे बोलल्यात बघा. तिनं घेतलं होतं की मध्यंतरी मला शिकवाया, पण त्याचं काय झालं बघितलंच नवं. या घरानं तुमच्या मुलीचे सगळे उपद्व्याप बघितलेत आहे. बिचाऱ्या अक्षराला किती सहन करावं लागले बघितलं ना. एखाद्या माणसानं किती खुनशी असावं याचं मूर्तिमंत उदाहरण आहे तुमची मुलगी. शिक्षणावर राग आहे म्हणून आधी फळा जाळला आणि आता अक्षरालाच बाहेर काढले. जाऊ दे, सोडा की, नका तो इशे. आई, एवढी वाईट वेळ आली आहे तुमच्या मुलीमुळे या घरावर, इथल्या माणसांवर. मी कसं सोडून देऊ? आणि सोडायचं म्हटलं तरी डोक्यातून जायला पाहिजे ना. तुम्ही चहा प्या, मी नंतर येते. कप नाही. आई, अक्षराचा काही फोन आला होता? तू तुझा काय तो निर्णय सांग. तू आमच्या गटात आहेस का सुनबाईंच्या? आता आम्हाला वचन दे, इथून पुढं या घरातली कुठलीच बातमी तू सुनबाईंना देणार नाहीस. आणि दिलीसच तर खोटी बातमी देशील. आई, आई, कुठे हरवलत? नाही, काय नाही. नाही, मी विचारलं अक्षराचा काही फोन वगैरे आला होता का तुम्हाला? असं काय विचारलं तुम्ही मला? आई, अक्षरा या घरात कोणाला फोन करणार? तुम्हाला, मला किंवा अधिपतीला? बाकी कोणाशी नाही बोलणार ती. आता तिने मला अजून फोन केलेला नाही. अधिपतीला केलाय का हे मी विचारायला जाणार नाही आणि तो मला त्याचं नीट उत्तर देणार नाही. आता राहिलं तुम्ही, तर तुम्हाला तिचा काही फोन आला होता का? म्हणजे ते तशी मानी आहे अक्षरा, सहजासहजी कोणाला फोन नाही करणार ते. खरं तर मीच तिला फोन करणार होतो. 1-2 वेळा फोन हातात सुद्धा घेतला तिला फोन करायला, पण थांबलो. डोक्यात असा विचार आला की मी अक्षराशी फोन करून काय बोलणार. हे जे काही झाले ते सगळं माझ्याचमुळे झाले नाही. माझ्या डोळ्या देखत ती पोरगी घराच्या बाहेर गेली, मी काही करू शकलो नाही. मी कुठल्या तोंडानं तिच्याशी बोलणार? अपराधासारखं वाटायला लागलं मला. हा, मला बी. आई, एक कल्पना आली आहे डोक्यात, सांगू? हा, बोला की. आपण फोनवर वगैरे बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊया का तिच्या माहेर? आपण 2 जण जाऊया, तिच्याशी बोलूया, तिला समजावून सांगून तिला घेऊन येऊया परत. मग आई, कसं आहे, अक्षरा तुमचं ऐकेल. तुम्हाला खूप मानते ती. आपण जाऊया. मग म्हणजे तुम्ही या की जाऊन, मी कशा पायी? आई, असं का म्हणताय? तुम्ही घरातल्या मोठ्या आहात. अक्षरा तुमचं ऐकेल नक्की. तुम्ही तिला चांगल्या नीट भाषेत समजावून सांगू शकाल. माझ्यापेक्षा जास्त तुम्ही तिला कन्व्हिन्स करू शकाल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.